सर्वांच्या वतीनं चांगलं भरीव असं काम केलं। शेती करणाऱ्या कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी उद्योग किती महत्त्वाचा असतो हे या परिवाराने या ठिकाणी दाखवून दिलं। करण्याची जिद्द उराशी ठेवून आदरणीय पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचे परिवर्तन घडवण्यासाठी रात्रंदिवस फिरत आहात आणि आज परिवर्तनाची तुतारी आपण जी हातात घेतलेली लोकसभेत मी आपलं आमच्या नेरी गावच्या वतीनं शब्दसुमनाने सस्नेह स्वागत करतो। आज हा परिवार घडवत असताना शेतीपासून नावारूपास आणण्याचं काम या परिवारानं केलं। आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुवर्य खूपच आनंद असा गगनाला मावेना असा झालेला आहे की आज देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आज आमच्यासारखा एका सामान्य कुटुंबातल्या एका मुलाच्या नव्हे तर एक दुकानदाराच्या मुलाच्या लग्नाला आणि एक सामान्य कार्यकर्त्याच्या भावाच्या लग्नाला आज साहेबांनी एका शब्दावर इन्व्हिटेशन दिल्यानंतर एका शब्दावर होकार दिला आणि इथपर्यंत येतात। खूपच आनंद आम्हाला परिवाराला या ठिकाणी होतोय। आमचा खोडपे परिवार आणि पिठोडे परिवार निश्चितच साहेबांचा ऋणी कायमस्वरूपी असेल। नेमकं तुम्ही निमंत्रण जेव्हा दिलं होतं तेव्हा काय नेमकं तुमचं बोलणं झालं? साहेबांना फक्त एवढं सांगितलं की हात जोडून विनंती केली की एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी ऐकून आहेत की सामान्य कार्यकर्त्याचं साहेब नेहमी ऐकतात आणि मी त्याच धर्तीवर त्याच अपेक्षेने साहेबांकडे गेलो। साहेबांना विनंती केली लग्नाला येण्याची, शुभाशीर्वाद देण्याची। साहेबांनी ताबडतोब कुठल्याही प्रकारचा विचार न करता एका कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब साहेबांनी होकार भरला आणि आज या ठिकाणी तुम्ही बघताय की आमचं संपूर्ण नातेवाईक मंडळी सर्वच या ठिकाणी खुश आहेत। आम्ही खूप आनंदी आहोत की साहेब आमच्या सारख्या गरिबाच्या घरी, एक सामान्य कार्यकर्त्याच्या घरी या ठिकाणी येत आहेत।